नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनल. शहराच्या गजबजलेल्या शांतिनिवास या बंगल्याभोवती एक विलक्षण अभेद्य शांतता असायची. पहाटे 5 वाजले होते. हवेत नुकताच ओलावा उतरला होता आणि मंद सुटलेल्या वाऱ्यासोबत मोगऱ्याचा आणि चंदनाचा संमिश्र सुवास पूर्ण परिसरात दरवळत होता. या सुवासानेच भक्तांना कळून चुके की पंडित सदानंद शास्त्री यांच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लोकांची रांग लागली होती. कुणी हातात फुलाचा हार घेऊन होतं, तर कुणी डोळ्यात अश्रू आणि मनात शेकडो प्रश्न घेऊन. प्रत्येकाला प्रतीक्षा होती ते एका दिव्य दर्शनाची. अचानक आतील भव्य हॉलचे सागवानी दरवाजे उघडले गेले. शुभ्र धुतलेले धोतर, अंगावर रेशमी उपरणं आणि कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावलेले शास्त्रीजी बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर असं काही स्मित हास्य होतं, जणू जगातील सर्व दुःख हरण करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडेच आहे. त्यांनी हात उंचावून उपस्थितांना आशीर्वाद दिला आणि पूर्ण वातावरणात ओम शांतीचा गजर झाला. लोकांसाठी ते साक्षात चालता बोलता देव होते. गरिबांच्या लेकीची लग्न लावून देणारा बाप होते आणि संकटात सापडलेल्यांना मार्ग दाखवणारा दिवा होते. पण त्याच वेळी त्या भव्य महालाच्या एका कोपऱ्यात, जिथे सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नव्हता, तिथे शास्त्रीच्या सत्तेचं एक वेगळं साम्राज्य उभं होतं. बाहेरून दिसणारा तो पांढरा शुभ्र प्रासाद म्हणजे खरं तर एका कोळणीचं जाळं होतं, ज्यामध्ये नवनवीन भक्ष्य अडकण्याची शास्त्रीजी वाट पाहत होते. आज त्या जाळ्यात मीरा नावाचं एक नवीन वादळ शिरणार होतं, ज्याची कल्पना खुद्द भविष्यवेता म्हणवणाऱ्या शास्त्रींनाही नव्हती. शहराच्या मध्यवस्तीत वसलेला शांतिनिवास हा बंगला म्हणजे सामान्य लोकांसाठी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नव्हता. पहाटे 5 वाजल्यापासूनच बंगल्याच्या बाहेर पांढऱ्या शुभ्र कपड्यामधील लोकांची गर्दी जमायला सुरुवात व्हायची. हवेत चंदनाचा आणि महागड्या धूपबत्तीचा सुवास दरवळत असे. हा सुवास म्हणजे पंडित सदानंद शास्त्री यांच्या आगमनाची नांदी असायची. सदानंद शास्त्री जेव्हा त्यांच्या कक्षातून बाहेर येत, तेव्हा साक्षात एखादा सिद्ध पुरुष चालत येतोय असा भास लोकांना व्हायचा. वयाची 50शी ओलांडलेली असली तरी चेहऱ्यावर एक तजेला होता. कपाळावर अष्टगंधाचा मोठा टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि अंगावर रेशम उपरणं. त्यांचा आवाज इतका मृदू आणि आश्वासक होता की रडत असलेला माणूसही त्यांच्याशी 2 मिनिटे बोलल्यावर हसत बाहेर पडायचा. शास्त्री केवळ एक ज्योतिषी नव्हते, तर ते भविष्यवेता म्हणून ओळखले जात. मी भविष्य सांगत नाही, मी फक्त ईश्वरी संकेत वाचतो, असे ते नम्रपणे म्हणायचे. हीच नम्रता लोकांच्या मनावर गारूड घालून होती. धार्मिक कार्याचा डोलारा, त्यांच्या प्रतिष्ठेचा मोठा खांब म्हणजे त्यांनी उभारलेले विश्वशांती ट्रस्ट. या ट्रस्टच्या माध्यमातून ते शहरात मोठी धार्मिक कार्य करायचे. अन्नदान, दर मंगळवारी आणि शनिवारी हजारो गरिबांना तिथे जेवण दिले जाई. सामूहिक विवाह, गरीब घरातील मुलींची लग्ने शास्त्री स्वतः खर्चाने लावून द्यायचे. यामुळे कन्यादान करणारा पिता म्हणून त्यांची प्रतिमा उजळली होती. प्रवचन दर रविवारी संध्याकाळी ते माणुसकी आणि अध्यात्म यावर प्रवचन देत. त्यांचे विचार ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे.
सत्तेचा आणि विश्वासाचा केंद्रबिंदू शहरातील राजकारणी असोत व मोठे बिल्डर्स, शास्त्रीच्या सल्ल्याशिवाय कोणीही नवीन कामाचा नारळ फोडत नसे. एकदा तर मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातील गाड्या शास्त्रीच्या दारात उभ्या होत्या तेव्हापासून लोकांचा त्यांच्यावरील विश्वास आंधळा झाला होता. शास्त्रीजी जे म्हणतात तेच घडते हा लोकांचा पक्का समज झाला होता. पण या अफाट लोकप्रियतेच्या आणि फुलांच्या माळांच्या आड शास्त्रींनी एक अशी भिंत उभी केली होती जिच्या पलीकडे कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या खाजगी खोलीत फक्त काही मोजके सेवक आणि खास भक्त प्रवेश करू शकत. कोणालाही कल्पना नव्हती की ज्या हाताने ते गरजूच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतात तेच हात रात्रीच्या अंधारात काहीतरी वेगळंच षड्यंत्र रचत होती. शास्त्रीच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य हे खरं तर शिकार पकडण्यासाठी लावलेली एक जाळी होती ज्यामध्ये लवकरच मीरा अडकणार होती. मीरा ही एक स्वाभिमानी आणि सुशिक्षित मुलगी. ती एका नामांकित IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. पण गेल्या 6 महिन्यापासून तिच्या आयुष्यात दुःखाचे काळे ढग दाटले होते. तिचे वडील जे तिचे सर्वस्व होते त्यांना अर्धांगवायू पॅरालिसिसचा झटका आला होता. दवाखान्याचे बिल वाढत होते आणि घरच्या शांततेचा जणू लिलाव झाला होता. अशातच तिथे एका मोठ्या स्थळाशी ठरलेले लग्नही मोडले. जेव्हा विज्ञान आणि तर्क अपयशी ठरतात तेव्हा माणूस श्रद्धेकडे वळतो. मीराच्या एका जवळच्या मैत्रिणीने तिला सुचवले, मीरा, एकदा शांती निवासला जाऊन शास्त्रीजींना भेट, ते मार्ग दाखवतील. मीरा जेव्हा पहिल्यांदा शास्त्रीच्या आश्रमात गेली तेव्हा तिथल्या शिस्तीने ती भारावून गेली. पांढऱ्या वस्त्रातील सेवक, मंद सुवास आणि भिंतीवर लावलेले आध्यात्मिक सुविचार, तिला वाटले येथे नक्कीच काहीतरी सकारात्मक ऊर्जा आहे. तासनतास रांगेत उभी राहिल्यावर तिचा नंबर लागला. ती शास्त्रीच्या समोर जाऊन बसली. शास्त्रींनी तिचे डोळे न्याहाळले आणि एक स्मित हास्य केले. तिने काही बोलण्यापूर्वीच ते म्हणाले, खूप ओझं घेऊन आली आहेस ना बाळा? वडिलांची चिंता सतावतीये आणि मनात लग्नाचं दुःख आहे. मीरा अवाक झाली. तिला वाटले, मी तर काहीच सांगितले नाही, तरी यांना कसे कळले? वास्तविक शास्त्रीचे गुप्तहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांच्या गप्पा चोरून ऐकत असत आणि माहिती शास्त्रीपर्यंत पोहोचवत असत. पण मीराला हे माहीत नव्हते. बाळा, तुझा दोष नाही, तुझ्या नशिबाचा फेरा आहे. पण घाबरू नकोस. तू माझ्याकडे आली आहेस म्हणजे आता सगळं ठीक होईल. शास्त्री अतिशय मृदू आवाजात म्हणाले. त्यांनी तिला एक छोटा रुद्राक्ष दिला आणि सांगितले, हे जवळ ठेव, तुला शांत वाटेल. पुढच्या काही भेटीमध्ये शास्त्रींनी मीराचा पूर्ण विश्वास संपादन केला. ते तिच्याशी एखाद्या पित्याप्रमाणे बोलायचे. कधी कधी तर ते तिच्या वडिलांच्या उपचारासाठी स्वतःच्या ट्रस्टकडून मदत करण्याची ऑफर द्यायचे. मीराला वाटू लागले की हा माणूस खरोखर देव माणूस आहे. जाळे विणले जाते. एके दिवशी शास्त्रींनी मीराला त्यांच्या खाजगी कॅबिनमध्ये बोलावले. तिथे प्रकाश थोडा कमी होता. ते म्हणाले, मीरा, तुझ्यावरची ही पीडा मोठी आहे. यासाठी मला एक विशेष गुप्त अनुष्ठान करावे लागेल. हे अनुष्ठान
फक्त रात्रीच्या वेळी आणि एकांतातच फलद्रूप होते. तू तयार आहेस का? मीराच्या मनात थोडी शंका आली, पण वडिलाच्या प्रकृतीसाठी तिने संमती दिली. तुम्ही म्हणाल तसं महाराज. मला फक्त माझे वडील नीट हवेत, ती म्हणाली. शास्त्रीजीच्या डोळ्यात त्या क्षणी एक वेगळी चमक आली. ती भक्तिभावाची नव्हती, तर एका सावजाला जाळ्यात पकडल्याचा आनंद होता. त्यांनी तिला पुढच्या गुरुवारी रात्री 9 वाजता शहराबाहेरील त्यांच्या तपोवन आश्रमात येण्यास सांगितले. मीराच्या आयुष्यातील ती रात्र तिचे संपूर्ण जग बदलून टाकणार होती. गुरुवारची ती रात्र आकाशात ढग दाटून आले होते. जणू निसर्गालाही पुढे काय वाढून ठेवले याची चाहूल लागली होती. मीरा शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे शहरापासून दूर असलेल्या तपोवन आश्रमात पोहोचली. हा आश्रम मुख्य रस्त्यापासून थोडा आत घनदाट झाडीत होता. तिथे पोहोचताच तिला एक विलक्षण शांतता जाणवली, पण ती शांतता सुखद नव्हती तर भीतीदायक होती. आश्रमाच्या एका मोठ्या हॉलमध्ये फक्त दिव्याचा प्रकाश होता. भिंतीवर मोठमोठ्या देवांच्या तसबिरी होत्या, पण त्या प्रकाशात त्याही थोड्या वेगळ्या वाटत होत्या. शास्त्री तिथे आधीच उपस्थित होते. त्यांच्या अंगावर नेहमीचे पांढरे शुभ्र वस्त्र नव्हते, तर ते पूर्णपणे केशरी वस्त्रात होते आणि त्यांच्या हातात एक मोठी जपमाळ होती. ए बाळा, घाबरू नकोस. हे अनुष्ठान तुझ्या पित्याच्या आरोग्यासाठी आणि तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी आहे. शास्त्रीचा आवाज नेहमीपेक्षा थोडा जड आणि अधिकारी वाणीचा वाटत होता. शास्त्रींनी मीराला एका विशिष्ट जागी बसायला सांगितले. त्यांनी काही मंत्रोच्चार सुरू केले. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होते, पण हळूहळू शास्त्रीच्या बोलण्यातला सूर बदलू लागला. ते तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, तिच्या एकटेपणाबद्दल आणि तिच्या शारीरिक सौंदर्याबद्दल बोलू लागले. मीराच्या मनात धोक्याची घंटा वाजली. तिने सावध होत विचारले, महाराज, पूजेसाठी या गोष्टीची काय गरज आहे? शास्त्री हसले, पण त्या हास्यात आता आशीर्वाद नव्हता. ते तिच्या जवळ आले आणि म्हणाले, बाळा, ही शक्तीची पूजा आहे. तुला पूर्णपणे समर्पित व्हावे लागेल. तू जितकी माझ्या जवळ येशील तितकी तुझी दुःखे दूर होतील. मी तुला केवळ सुखच नाही तर अमाप संपत्तीही देऊ शकतो. मीरा झटकन उभी राहिली. हे तुम्ही काय बोलताय? मी तुम्हाला गुरु मानलं होतं. शास्त्रीचा चेहरा आता पूर्णपणे बदलला होता. त्यांचा तो देव माणूस असलेला मुखवटा पूर्णपणे गळून पडला होता. गुरु, मी तुला मार्ग दाखवणारा आहे आणि तो मार्ग माझ्या इच्छेनुसार जातो. कुणाला सांगशील तू हे बाहेर माझे अंगरक्षक आहे. येथे माझ्या शब्दाशिवाय पानही हालत नाही. तुझी तक्रार कोण ऐकणार? मी या शहराचा तारणहार आहे. त्यांनी मीराचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोळ्यात वासना आणि सत्तेचा माज स्पष्ट दिसत होता. मीराला समजले की ती एका मोठ्या जाळ्यात अडकली आहे, पण ती डगमगली नाही. तिने मोठ्या हिमतीने शास्त्रींना जोरात धक्का दिला आणि तेथल्या पितळी समईचा आधार घेत स्वतःला वाचवले. तुमचं पाप आता भरले शास्त्री, मीरा ओरडली. शास्त्रींनी तिला पकडण्यासाठी धाव घेतली, पण मीरा चपळ होती. तिने तेथल्या खिडकीतून बाहेर उडी मारली. पाऊस सुरू झाला होता. चिखलातून, काटेरी झाडातून ती पळत सुटली.
मागे शास्त्रीचे सेवक तिचा शोध घेत होते, पण काळोखाचा फायदा घेत ती मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली. रस्त्यावर तिला एक ट्रक दिसला. तिने हात दाखवून तो थांबवला आणि कसाबसा आपला जीव वाचवून ती शहराच्या दिशेने निघाली. तिच्या मनात संताप, भीती आणि घृणा यांचा कल्लोळ उठला होता. तिने ठरवले, हा माणूस समाजासाठी कर्करोग आहे आणि याला मी संपवणारच. पावसात भिजलेली, अंगावर ओरखडे उमटलेली आणि मनातून पूर्णपणे हादरलेली मीरा पहाटच्या सुमारास शहराच्या मुख्य पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिची अवस्था पाहून तिथले ड्युटीवरचे पोलीसही चक्रावले. काही वेळाने इन्स्पेक्टर सावंत तेथे आले. सावंत हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि प्रामाणिकपणासाठी ओळखले जात. मीराचा जबाब ऐकताना सावंतच्या कपाळावर आठ्या पडल्या. मीराजी, तुम्ही कोणाविरुद्ध तक्रार करताय याची कल्पना आहे का? सदानंद शास्त्री अख्खे शहर त्यांच्या पाया पडतं. माझ्या वरिष्ठापासून ते मंत्र्यापर्यंत सगळे त्यांचे भक्त आहेत. ठोस पुराव्याशिवाय मी त्यांना हातही लावू शकत नाही. मीरा डगमगली नाही. ती म्हणाली, सर, जर आज मी गप्प बसले तर उद्या आणखीन कोणाची तरी मुलगी त्या तपोवनमध्ये कायमची हरवून जाईल. मला माहीत आहे की ते शक्तिशाली आहेत, पण सत्य माझ्या बाजूने आहे. इन्स्पेक्टर सावंतांनी मीराला धीर दिला आणि गुप्तपणे तपास सुरू केला. त्यांनी तपोवन आश्रमाच्या आसपासचे CCTV फुटेज तपासले. तेथे त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या, पण सर्वात मोठा पुरावा मीराने दिला होता. तिच्या फोनमध्ये त्या रात्रीचे काही रेकॉर्डिंग झाले होते. तिने पूजेच्या नावाखाली चाललेला तो अश्लील संवाद रेकॉर्ड केला होता. सावंतांनी जुन्या फाईल्स उघडल्या तेव्हा त्यांना धक्काच बसला. गेल्या 5 वर्षात 3 महिला बेपत्ता झाल्या होत्या, ज्यांचा शेवटचा ठाव ठिकाणा शास्त्रीच्या आश्रमाच्या आसपास होता. पण पुराव्याअभावी त्या केस बंद करण्यात आल्या होत्या. शास्त्रींना सुगावा लागला होता की कोणीतरी त्यांच्या विरुद्ध हालचाली करत आहे. त्यांनी इन्स्पेक्टर सावंतावर दबाव आणण्यासाठी मंत्रालयातून फोन फिरवले. सावंत, शास्त्रीवर हात टाकाल तर तुमची वर्दी जाईल, अशी धमकी त्यांना मिळाली. पण सावंतांनी कच्च्या गुरूचा केला नव्हता. त्यांनी मीराला सांगितले, आपल्याला त्यांना रंगेहात पकडावे लागेल. उद्या शास्त्रीजींचा मोठा जन्मोत्सव सोहळा आहे. हजारो लोक तेथे असतील. त्याच वेळी आपण त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणू. मीरा आणि पोलिसांनी मिळून एक योजना आखली. मीरा पुन्हा एकदा शास्त्रीच्या संपर्कात गेली. जणू काही ती घाबरली आहे आणि तडजोड करायला तयार आहे असे तिने भासवले. शास्त्रींना वाटले की त्यांनी मीराला नमवले आहे. त्यांनी तिला पुन्हा एकदा खाजगी भेटीसाठी बोलावले. पण त्यावेळी मीरा एकटी नव्हती. तिच्या कपड्यामध्ये एक छोटा स्पाय कॅमेरा लपवलेला होता, ज्याचे थेट प्रक्षेपण पोलीस स्टेशनमध्ये होत होते. शास्त्रीजीचा नाच इतका वाढला होता की त्यांना संशय आला नाही की त्यांचे प्रत्येक वाक्य, त्यांचे प्रत्येक कुकृत्य आता रेकॉर्ड होत आहे. शास्त्रीच्या जन्मोत्सवाचा दिवस उजाडला. संपूर्ण शहरात रोषणाई होती. मुख्य मंडपात हजारो भक्त जमले होते. शास्त्री एका उंच सुवर्ण सिंहासनावर बसले होते. फुलांचा वर्षाव होत होता आणि लोक त्यांच्या जयघोषात मग्न होते. कुणालाही कल्पना नव्हती की आज या देव माणसाचा शेवट होणार आहे. इन्स्पेक्टर सावंत
आणि मीराने शास्त्रींना एक निरोप पाठवला की तिला त्यांच्याशी एकांतात बोलायचे आहे. सत्तेच्या आणि अहंकाराच्या नशेत असलेल्या शास्त्रींनी तिला त्यांच्या विशेष कक्षात बोलावले. बाहेर ढोल ताशांचा आवाज घुमत होता, त्यामुळे आत काय चाललं आहे हे कोणालाही कळणार नव्हते. शास्त्रींनी मीराला पाहताच उपरोधिक हसून म्हटले, आलीस शेवटी. तुला वाटलं होतं तू माझ्या तावडीतून सुटशील. या शहरात माझ्या शब्दाबाहेर काहीही घडत नाही. आता गप्प गुमान मी सांगेन तसं वागायचं, नाहीतर तुझ्या बापाचा दवाखान्यातला ऑक्सिजन बंद व्हायला वेळ लागणार नाही. शास्त्रींनी तिला धमकावत असतानाच तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना माहीत नव्हते की मीराच्या कपड्यावरील एका बटनामध्ये लपलेला स्पाय कॅमेरा हे सर्व रेकॉर्ड करत होता आणि बाहेर उभ्या असलेल्या सावंताच्या लॅपटॉपवर त्याचे थेट प्रक्षेपण लाईव्ह स्ट्रीम सुरू होते. सावंतांनी ते लाईव्ह फीड थेट मंडपातील मोठ्या LED स्क्रीनवर जोडून दिले. अचानक शास्त्रीच्या प्रवचनाऐवजी पडद्यावर त्यांचे खरे स्वरूप दिसू लागले. ते मीराला धमकावत असल्याचे आणि त्यांचे वासनांध रूप पाहून संपूर्ण जनसमुदाय स्तब्ध झाला. ज्या भक्तांनी थोड्या वेळापूर्वी त्यांच्यावर फुले उधळली होती, त्यांच्या डोळ्यात आता निखारे फुलले होते. शास्त्रींना काही कळायच्या आतच इन्स्पेक्टर सावंत त्यांच्या कक्षात घुसले. शास्त्री ओरडले, सावंत, तुमची हिंमत कशी झाली? मी तुम्हाला आता निलंबित करायला लावतो. सावंत हसले आणि शांतपणे म्हणाले, शास्त्रीजी, तुमची सत्ता आता संपली आहे. बाहेर बघा, तुमचे भक्त आता तुमचे रक्त पिण्यासाठी तयार आहेत. पोलिसांनी शास्त्रींना बेड्या ठोकल्या आणि त्यांना बाहेर आणले. संतापलेली गर्दी त्यांच्यावर तुटून पडली असती, पण पोलिसांनी कसाबसा ताफा बाहेर काढला. ज्या माणसाला फुलाच्या पालखीतून नेले जायचे त्याला आज पोलिसांनी खेचत व्हॅनमध्ये टाकले. दुसरे दिवशी वर्तमानपत्रात ठळक बातम्या होत्या. शास्त्रीच्या आश्रमातून अनेक बेकायदेशीर कागदपत्रे आणि गायब झालेल्या महिलांचे दागिने जप्त करण्यात आले. मीराच्या एका धाडसामुळे हजारो महिलांचे आयुष्य वाचले होते. काही दिवसानंतर मीरा आपल्या वडिलांना घेऊन बागेत बसली होती. तिचे वडील आता हळूहळू बरे होत होते. शहरात आता शास्त्रीच्या नावाचा दरारा नव्हता. मीराला शौर्य पुरस्कार जाहीर झाला होता. तिने सिद्ध केले होते की अंधश्रद्धेपेक्षा आत्मशक्ती मोठी असते आणि कितीही मोठा मुखवटा असला तरीही सत्याचा सूर्य तो फाडून बाहेर येतोच. या कथेचा आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या काळासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी संदेश असा आहे. नंबर 1, आंधळी श्रद्धा ही विनाशाचे मूळ आहे. आजच्या प्रगत युगातही आपण अनेकदा संकटात सापडलो की तर्कसंगत विचार करण्याऐवजी कोणाच्या तरी चमत्कारी व्यक्तीच्या मागे धावतो. ही कथा सांगते की श्रद्धा असावी, पण ती विवेकी असावी. कोणत्याही व्यक्तीला देव माणूस मानण्यापूर्वी त्याच्या कर्माची पारख करणे आवश्यक आहे. नंबर 2, मुखवट्यापेक्षा चारित्र्य महत्वाचे आहे. समाजात वावरताना अनेक लोक पांढरी शुभ्र वस्त्रे, धार्मिक विधी आणि दातृत्वाचा मोठा दिखावा करतात, पण हे सर्व केवळ गुन्हे लपवण्यासाठीचे PR पब्लिक रिलेशन्स असू शकते. माणसाची ओळख त्याच्या पदावरून किंवा प्रतिष्ठेवरून नाही, तर त्याच्या वर्तणुकीवरून
आणि त्याच्या नैतिकतेवरून ठरवावी. नंबर 3, नाही म्हणण्याचे धाडस. कथेतील मीरा हे आजच्या स्त्रीचे प्रतीक आहे. जेव्हा तिला संकटाची चाहूल लागली तेव्हा ती घाबरून शरण गेली नाही. तिने नाही म्हणण्याचे आणि तिथून बाहेर पडण्याचे धाडस दाखवले. चुकीच्या गोष्टीला चुकीची म्हणण्याची हिंमत हीच आपली खरी शक्ती आहे. नंबर 4, सत्याचा मार्ग कठीण पण अटळ असतो. सदानंद शास्त्री सारखी मोठी रस्त हलवणं सोपं नसतं. सत्तेचा आणि पैशाचा धाक असू शकतो, पण जर तुमच्याकडे सत्य आणि पुरावा असेल तर जगातील कोणतीही मोठी शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. सत्यमेव जयते हे केवळ ब्रीद वाक्य नसून तो एक नैसर्गिक नियम आहे. सजग नागरिकत्व. इन्स्पेक्टर सावंत यांच्या भूमिकेतून हा संदेश मिळतो की जर सरकारी यंत्रणा आणि नागरिक मीरा यांनी एकत्र येऊन काम केले तर समाजातील मोठमोठी वाळवी साफ करता येते. अन्यायाविरुद्ध तक्रार करणे हा आपला हक्क आहे आणि तो बजावलाच पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर देवासमोर मान झुकवा, पण कोणत्याही ढोंगी माणसासमोर आपली विवेकबुद्धी गहाण ठेवू नका. तुमची सुरक्षा आणि तुमचे आत्मभान हीच तुमची खरी देवपूजा आहे. तर ह्या कथेतून तुम्ही बोध घ्यावा. ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया अशा नवीन कथेसह, नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.